नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर मदत देणार असल्याचा शब्द देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आलेला आहे। हे तुमचं सरकार आहे। या सरकारमध्ये शेतकऱ्यांचा विचार हा सर्वोपरी आहे। आम्ही या ठिकाणी या बजेटमध्ये निर्णय केला शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा, त्याची तयारी आमची सुरू आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आलेला आहे, त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा। ईट परिसरामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून हुलकावणी देण्यात आलेली आहे। नुकसान होऊन सुद्धा भरपाई रखडलेली आहे। जालना जिल्ह्यामध्ये 1 लाख शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न लागणार मार्गी। रोटरी क्लबचा मदतीचा हात, मोफत वापरा आणि परत करा। पीक कर्ज वितरण प्रक्रियेला गती द्या, अन्यथा आंदोलन छेडू, प्राचार्य डॉक्टर अंकुश जाधव यांचा इशारा देण्यात आला। पोकलेन मशीनद्वारे विहीर खोदणीला शेतकऱ्यांची पसंती मिळत असून शेती रिकामी झाल्याने विहिरीच्या खोदकामांना सुरुवात झालेली आहे। मशीनद्वारे 75 फूट खोदकाम होते। सभासद शेतकरी 3% लाभापासून वंचित आहे। जाफराबाद तालुक्यातील लाभार्थ्यांमध्ये नाराजीची सूर उमटत आहे। 27 मार्चला दिले होते आदेश। गड्यामध्ये कांद्याच्या माळा घालून शिवसैनिकांचा रास्ता रोको, कांद्याला हमीभाव द्या, बोगस खत विक्री थांबवा, जोरदार घोषणाबाजी केली। कांद्याला 3000 रुपये हमीभाव द्या, शेतकरी आक्रमक झालेले असून आमदार रोहित पवार तसेच खासदार भगरे यांच्या उपस्थितीमध्ये ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली। साखर निर्यात बंदीमुळे संकट, आर्थिक कोंडी वाढणार असून शेतकऱ्यांपुढील अडचणीमध्ये होणार वाढ, केंद्राच्या धोरणावरती अशोकराव थोरात यांच्याकडून टीका करण्यात आली। सरकारने शेतकरी विरोधी धोरण राबवू नये, आमदार सदाभाऊ खोत म्हणाले। निर्यात बंदीचे हत्यार सरकारने न वापरणे शहाणपणाचेच होईल। उशाला पाणी असून सुद्धा नेवास्कर तहानलेले आहे। कालबाह्य पाणी योजनेमुळे वारंवार होतंय गळती। खरीप पिकांचे हमीभाव वाढलेले असून केंद्र सरकारची घोषणा करण्यात आलेली आहे। सोयाबीन, सूर्यफूलच्या किमतीमध्ये उच्चांकी वाढ झालेली आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये 347 गावांना 118 टँकरने पाणी पुरवठा। धरणामधील जलसाठा तळाला गेलेला आहे। केवळ 31% जलसाठा उपलब्ध। शेतकऱ्यांच्या सहमतीनेच बाह्य रिंग रोडचा तोडगा, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून आश्वासन देण्यात आले। चर्चेनंतर आंदोलन स्थगित करण्यात आले। शेतकऱ्यांच्या प्रमुख काही मागण्या करण्यात आलेल्या आहेत, त्या मागण्या पूर्ण कराव्यात। रेशन दुकानामधील अन्न सुरक्षा, धान्य वितरणातील त्रुटी दूर करा, ग्राहक पंचायतीचे तहसीलदार शिल्पा ठोकळे यांना निवेदन देण्यात आले। रेल्वेमध्ये लोकसहाय्यक पायलटची मेगा भरती बोर्डाकडून 18,799 पदांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। 14 जून शेवटची तारीख असणार। भारताने अमेरिकेचे निर्बंध झुगारलेले असून रशियन तेलाची खरेदी यापुढे सुद्धा सुरूच ठेवणार। देशामध्ये पेट्रोल, LPGचा पुरेसा साठा उपलब्ध आहे। आतापर्यंत पशुखाद्यामध्ये किती युरिया मिसळला? तासवडे MIDCतील पशुखाद्य कंपनी सील करण्याची मागणी केली जाते। शेतकरी आक्रमक झालेले आहे। कांद्याला 2000 रुपयांचा भाव द्या, राहुरीमध्ये खुले लिलाव सुरू करा, शिवसेना शेतकरी आघाडीकडून मागणी केली जाते। घामाच्या थेंबातून उभं राहते खरीपाचं स्वप्न, बैलांच्या पाऊलखुणा हरवलेल्या असून ट्रॅक्टरच्या आवाजाने शिवारदन आणले। पावसाच्या आशेवरती खरीपाची लगबग सुरू झालेली आहे। RCC क्लासेसचा संचालक प्राचार्य शिवराज माटेगावकरला अटक करण्यात आली। 9 दिवसांची CBI कोठडी, कार्यालय, निवासस्थानावरती छापे। असुनी वंशाचा दिवा, नशिबी अंधाराचा ठेवा। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 529 पेक्षा अधिक वृद्ध आईवडिलांचा सांभाळ करणाऱ्यास मुलं सुनांनी दर्शवली असमर्थता। राज्यामधील 10 धरणे कोरडी पडलेली असून 3500 पेक्षा अधिक गावांमध्ये टँकर। धरणातील पाणीसाठ्यांमध्ये वेगाने घट होते। मागील वर्षांपेक्षा टँकरची संख्या दुपटीपेक्षा अधिक आहे। महाराष्ट्रामधील कांदा उत्पादकांना एका वर्षामध्ये 4000 कोटींचा फटका बसलेला आहे। लागवडीचा खर्च वाढलेला असून तुलनेमध्ये कांदा दर न मिळाल्याने शेतकऱ्यांची कोंडी होते। क्विंटल मागे शेतकऱ्यांना 500 रुपयांचा तोटा होतोय। PM सूर्यघर योजनेमध्ये पेन वीज मंडळाचा डंका। भांडूप कल्याण परिमंडळामध्ये रायगड अव्वल असून 6000पेक्षा अधिक घरांवरती सौर प्रकल्प यशस्वी। जनगणना कर्मचाऱ्यांसमोर तांत्रिकसह आर्थिक आव्हाने येत आहे। जनगणनेमध्ये खासगी मोबाईल वापरामुळे कर्मचाऱ्यांवरील ताण सुद्धा वाढणार आहे। राज्यामधील 55 पाणलोट क्षेत्रे अतिशोषित असून स्थिती ही चिंताजनक आहे। भूजल उपशामुळे वाढला ताण। 19 क्षेत्रे क्रिटिकल असून 221 अंशतः विकसित आहे।
1000वरती विद्यार्थ्यांकडून नीट पेपर खरेदी करण्यात आलेला होता. सीबीआयला हा संशय असून नागपूरमधील आलोक आता रडारवरती आहे. ज्यांना जो पेपर मिळालेला आहे त्या विद्यार्थ्यांसह पालकांची सुद्धा आता चौकशी होणार आहे. शिवराज माटेगावकरच्या अटकेनंतर लातूरमध्ये क्लास चालकांचे धाबे दणाणलेले आहे. नांदेडमध्ये कोचिंग क्लासेसची कार्यालय सुट्टीच्या नावावरती बंद आहे. रुपया हा निच्चांकी पातळीवरती गेलेला आहे. महागाई पोहोचणार उच्चांकावरती. $1ची किंमत 96.35 रुपये 54 पैशांची घसरण झालेली आहे. एसटीचा प्रवास महागणार असून डिझेल दरवाढीचा प्रवाशांना मोठा फटका बसतोय. मंत्री म्हणाले भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन आहे. जूनपासून महिलांच्या खात्यावरती येणार 3000 रुपये. पश्चिम बंगालच्या नव्या सरकारचा आश्वासनापूर्तीचा धडका सुरू झालेला आहे. युद्धामुळे खत अनुदानाचा बोजा 70,000 कोटींनी वाढणार असून खतांचा पुरवठा सध्या समाधानकारक आहे. बाजारामध्ये ट्रम्प यांचा शेअर खेळ. 3 महिन्यांमध्ये 3700 शेअर व्यवहार. अमेरिकेमध्ये खळबळ उडालेली असून अवघ्या 90 दिवसांमध्ये कोट्यावधी डॉलरची खरेदी विक्री झालेली आहे. NVIDIA, मायक्रोसॉफ्ट, बोईंग सारख्या कंपन्यातील व्यवहाराचे प्रश्नचिन्ह. खरीप हंगामासाठी निविष्ठांचा सुरळीत पुरवठा निश्चित करा. काळाबाजार आढळल्यास कारवाईचा पालकमंत्री फुंडकर यांच्याकडून इशारा देण्यात आला. एल निनो पाऊसच नव्हे तोंडचे पाणी पडवणार. यंदा कोणती पिके घेता येणार? पावसामध्ये मोठा खंड पडण्याची शक्यता. मिश्र आणि आंतरपिके शेतकऱ्यांना ठरू शकतो आधार. हमीभावाच्या हरभरा खरेदीमध्ये अनागोंदी. विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांचे पैसे महिनाभरापासून अडकलेले आहे. अकोला परिसरामध्ये खरीप हंगामासाठी बियाणे, खते व मशागतीची तयारी सुरू असताना पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा तीव्र असून 142 विंधन विहिरींना मंजुरी मिळालेली आहे. 117 गावांसाठी प्रशासनाचा तातडीचा निर्णय. शेतकऱ्यांनी नाही केला पेरा तर तुम्ही काय खाल धतुराच्या घोषणांनी निनादले तहसील कार्यालय. शेतकरी आक्रमक झालेले असून पेरा बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला. खरीप हंगाम तोंडावरती. वाशिम जिल्ह्यामध्ये पीक कर्ज वितरण केवळ 33%. 530 कोटींचे वाटप झालेले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक मात्र आघाडीवरती आहे. वाटपाची गती वाढवण्याची मागणी केली जाते. देपूळ परिसरामध्ये 105 शेतकऱ्यांची बँक खाती तहसीलदारांनी गोठवलेली असून तहसीलदारांशी संपर्कच होईना. बैलजोडीवरती भारी पडली ट्रॅक्टरची हॉर्स पॉवर. विक्रीमध्ये 20% वाढ झालेली आहे. खरीप हंगामापूर्वी वाशिम जिल्ह्यामध्ये ट्रॅक्टर खरेदीला वेग आलेला आहे. डिझेल दरवाढीमुळे मशागतीचा खर्च वाढणार. शेतकरी अडचणीमध्ये सापडले. नांगरणी ते पेरणीपर्यंत सर्व कामांच्या खर्चामध्ये वाढ झालेली आहे. शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट. नीरा कालव्यासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या आंदोलन. संतप्त शेतकऱ्यांचा उपविभागीय कार्यालयामध्ये ठिय्या. कांद्याला 2400 रुपये भाव द्या अन्यथा 26 मे रोजी मुंबई आग्रा महामार्ग रोखणार. लासलगावला कांदा आंदोलन प्रसंगी आमदार रोहित पवार यांच्याकडून इशारा देण्यात आला. कळवणमध्ये चिंगडी कांदा फक्त 100 रुपये प्रति क्विंटल आहे. कांदा विक्रीमधून गाडी भाडे सुद्धा निघेना. सुरगाण्यामध्ये होणार सरासरी 30,455.65 हेक्टर पेरणी. 100 मिलीमीटर पावसानंतरच पेरणीचा सल्ला दिला गेलाय. कमी कालावधीच्या वाहनांच्या निवडीचे आवाहन केले जाते. सिन्नरची मनेगावसह 22 गाव पाणीपुरवठा योजना संकटामध्ये सापडलेली आहे. जुनी पाईपलाईन मोटर बंद. महावितरणाच्या अडचणीमुळे पाणी टंचाई तीव्र असून ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होते. खरीपपूर्व कामांना वेग आलेला असून बैलजोडीऐवजी ट्रॅक्टरद्वारे मशागत. निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांचा वाढतोय कल. वीज नको म्हणत शेतकरी संतप्त झालेले आहे. बंद केला पुरवठा. ओव्हरलोडचे कारण 4 तास वीज. धानोरा सबस्टेशनमध्ये आंदोलन केले जाते. सबसिडी बंद होता शेतकऱ्यांची पाठ. ट्रॅक्टरची खरेदी 50% घटलेली आहे. बीड जिल्ह्यामध्ये ट्रॅक्टरच्या खरेदी विक्रीवरती थेट परिणाम होतोय. शेतकऱ्यांना लागली सबसिडीची प्रतीक्षा. सिंदफणा प्रकल्पामध्ये 22% पाणीसाठा शिल्लक असून उन्हाळी हंगामामध्ये 200 एकर क्षेत्र राहिले हिरवेगार. पिवळ्या सोन्याला उतरती कडा लागलेली असून हळदीच्या दरघटीने शेतकरी चिंतेमध्ये सापडले. आर्थिक कोंडी आणि वेट अँड वॉच. शेतकऱ्यांवरती मुक्कामाची वेळ आलेली आहे. कृषी उद्योग शिक्षणासाठी 4,901 कोटींचे कर्जवाटप. थकीत 3,410 कोटी रुपये. कर्जवाटपामध्ये जिल्ह्याने गाठला 101% टप्पा. सोयाबीन कापूस विकल्यानंतरच दरबार. शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होतोय. शेतकऱ्यांची नाईलाजास्तव सोयाबीन व कापूस विक्री. विहीर मंजूर पण मंजुरीसाठी 6 महिन्यांपासून झिजवावे लागतंय. पंचायत समिती कार्यालयाची उंबरठे. ग्राम रोजगार सेवकासह अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ होते.
जालना जिल्ह्यामध्ये 1 लाख शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न सुटणार असून सौर ऊर्जा सिंचन पंप बँक प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. चोरट्यांचा धुमाकूळ. एकाच रात्री अनेक शेतीपंपांचे साहित्य लंपास केलेले असून सीना काडेगाव धरण परिसरातील शेतकऱ्यांमध्ये घबराट. परंडा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. 63,000 हेक्टरवरती खरीपाचे नियोजन. यंदा कापूस क्षेत्राचा टक्का वाढणार असून सेलू तालुका सोयाबीनसाठी BBF तंत्रज्ञानाचा कृषी विभागाने दिला शेतकऱ्यांना सल्ला. एल निनोचा यंदा इफेक्ट जल. मृत संधारणाचा पर्याय. पावसाच्या तुटीची शक्यता. शेतकऱ्यांमध्ये जागृतीसाठी कृषीची मोहीम. 4 वर्षांमध्ये पहिल्यांदा सोयाबीनला उच्चांकी दर मिळालेला आहे. या घटकांचा दरवाढीवरती परिणाम होत असून शेतकऱ्यांना कमी आणि व्यापाऱ्यांना जास्त फायदा होतोय. रोह्याच्या कामावरती JCBचा वापर. मजुरांमध्ये असंतोष निर्माण होतोय. मजुरांचा रोजगार हिरावल्याचा आरोप. चौकशीची मागणी केली जाते. संच मान्यतेअभावी बिंदू नामावली रखडली. शिक्षक भरती कधी होणार? 31 मे रोजी संपणार. भरतीसंबंधी ऑनलाईन जाहिरात देण्याची मुदत. उन्हाळी धान खरेदीचे उद्दिष्ट केवळ 91,000 क्विंटल. शेतकरी धान विकणार तरी कुठे? चंद्रपूर जिल्ह्याला हवे 1.5 ते 2 लाख क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट. शेतकऱ्यांनी फोडला प्रशासनाला घाम. धरणे आंदोलन. विमानतळ नको. सुपीक जमीन वाचवा. घोषणाबाजी निदानाला परिसर. महिलांचा लक्षणीय सहभाग. मानधन रखडलेले असून आशा गटप्रवर्तक अडचणीमध्ये सापडले. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ऑक्टोबर महिन्यापासून मानधन मिळालेलेच नाही. देलनवाडी येथे धान खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा. पावसाळा तोंडावरती. साठवणुकीची चिंता. रोज 6,000 लिटर तेलावरती ताव. 10% कपात करणार का? गडचिरोलीवासीय. पैसा बचती. आरोग्य सुधारणार. देशाची आर्थिक व्यवस्था बळकट करण्याची होणार मदत. दोन्ही हंगामाचा बोनस एकत्र देणार का? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल. 1,32,000 शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेमध्ये आहे. 69,441 हमीभावाने रब्बीमध्ये विक्री करता येणार धान. मनरेगाऐवजी नवी योजना. 31 मेपर्यंत किती कामे पूर्ण? 1 जुलैपासून VBG रामची. जुनी कामे अपूर्ण राहिल्यास उद्भवणार पेच. धान खरेदीचे पैसे रखडल्याने संताप व्यक्त होतोय. बोनसची घोषणा अद्याप हवेमध्येच आहे. सरकारी केंद्रावरती धान विकून सुद्धा शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहे. सावधान. पुढील 5 दिवस उष्णतेची लाट असून आरोग्य सांभाळा. सोमवारी पारा 45.4 अंशावरती गेलेला आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने दिलाय सतर्कतेचा इशारा. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.